बिली ग्रॅहम यांनी म्हटले आहे की जर आपली मुले चांगली किंवा वाईटाची समज नसताना मोठी झाली, त्यांना प्रामाणिकपणाने जगण्याची इच्छा नसेल, त्यांचा देवावर विश्वास नसेल, तर त्यांचे आत्मे गरीब होतील आणि त्यांना जीवनातील सर्वोच्च आनंदाची कमतरता भासेल. काय आम्ही आमच्या लेकरांना देवावर विश्वास ठेवण्यास शिकवतो? उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, जगिक जीवनामध्ये पुत्र म्हणून किंवा वारसा हक्काने बरेच काही मिळते. काही वेळेस वारसा हक्कासाठी थेट कोर्टापर्यंतही धडक मारणारे पुष्कळ जण असतात. परंतु काय तुम्ही कधी पुत्राचा हक्क जाणला आहे की जो आम्हाला ख्रिस्ताच्या द्वारे मिळालेला आहे? प्रियांनो, पौल गलती येथील लोकांना याची आठवण करून देत आहे की विश्वासणारा हा ख्रिस्ताच्या द्वारे देवाचा पुत्र आहे आणि म्हणून ते देवाचे वारीसही आहेत. तो त्यांना असे का म्हणतो हे समजून घेण्यासाठी चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, गलतीकारास पत्र ह्याच्या 4थ्या अध्यायाला आम्ही सुरुवात केलेली आहे. आम्ही पाहिलं होतं श्रोत्यांनो, 4था अध्याय 1 वचन. पॉल म्हणतो की वारीस जोपर्यंत बाळ आहे तोपर्यंत तो सर्वांचा धनी असूनही त्याच्यामध्ये व दासामध्ये काही भेद नाही. ह्या ठिकाणी बाळ हा जो शब्द वापरण्यात आलेला आहे त्यासाठी ग्रीक शब्द आहे नेपिओस व ह्याचा अर्थ बोलण्याची क्षमता पूर्ण विकसित न झालेले बाळ असा होतो. आणि म्हणून आपण वाचतो की वारीस जोपर्यंत बाळ आहे, कुटुंबातील सर्वात लहान घटक आहे, तोपर्यंत तो दासापेक्षा वेगळा नाही. या गोष्टीला समजून घेण्यासाठी आम्हाला रोमी रीतिरिवाज काय होते ते पाहायला हवे. रोमी घरामध्ये दास आपल्या मालकाच्या वस्तूंची जबाबदारी घेत. काही दास त्याच्या मालमत्तेची, काही त्याच्या प्राण्यांची, काही पुस्तकांची, तर काही त्याच्या मुलांची जबाबदारी सांभाळत असत. जेव्हा या रोमी घरात एखादे बाळ जन्माला येई तेव्हा त्याची जबाबदारी घेणारा नौकर त्याची सर्व प्रकारे काळजी घेई. त्याला कपडे घालत असे की ज्यामुळे ज्या नौकरांच्या मुलासह खेळत असताना तो त्यांच्यापेक्षा वेगळा उठून दिसू नये आणि इतर मुले जशी त्या नौकराचे ऐकत तसे त्यालाही त्याचे ऐकावे लागे. दुसरं वचन मी आपणाकरिता वाचले होते, ज्या ठिकाणी म्हटले आहे की बापाने ठरविलेल्या मुदतीपर्यंत त्याला या लोकांच्या स्वाधीन राहावयाचे असते. ही मुदत कोठपर्यंत होती? जेव्हा पित्याला वाटते की आता आपला मुलगा निर्णय घेण्याच्या पात्रतेचा आहे तेव्हा तो त्याला पुत्रत्वाचे स्थान देतो. लक्षात घ्या की मुलगा प्रौढ झाला की नाही हे पिता ठरवितो. आपल्या समाजातील लवादाच्या कायद्यानुसार ही गोष्ट नाही. मुलाचे प्रौढ होणे 21व्या वर्षी होते असे समजले जाई, परंतु आता ते वय 18 आहे. मला वाटतं काही तरुण 18 वर्षांचे असतानाच 21व्या वर्षा इतके प्रौढ होतात आणि काही तरुण असेही असतात की ते 26 वर्षाचे झालेले असूनही त्यांच्यात 21 वर्षाचे प्रौढत्व येत नाही. परंतु पौलाच्या दिवसात मुलाचे प्रौढत्व पिता ठरवित असे आणि त्या वयाचा तो मुलगा झाल्यानंतर टोगा व्हिरिलिस नावाचा एक समारंभ आयोजित केला जाई व त्याला पुत्रत्वाचे स्थान देण्यात येईल. आपण रोमी कुटुंबातील या रीतिरिवाजाचा अंदाज करू शकतो. समजा पिता कैसराच्या सैन्यातील शताधिपती आहे आणि कैसर गॉल या प्रांतामध्ये एक मोहीम सुरू करतो आणि त्या ठिकाणी या शताधिपती पित्याला अनेक वर्षे राहावे लागते. आणि या गॉल प्रांतात राहत असताना या शताधिपतीला बराच त्रास सहन करावा लागतो. त्यांच्यावर आपला अधिकार प्रस्थापित करण्याकरिता त्याला अनेक वर्षाचा कालावधी लागतो. शेवटी तो घरी येतो आणि दाढी करण्यासाठी तो तयारी करू लागतो आणि अचानक त्याचे ओरडणे सगळ्या घरादाराला ऐकू येते.
तो म्हणत असतो, हे काय, माझा दाढीचा वस्त्रा माझ्या गैरहजेरीत कोण वापरत होते? आणि त्याचे नौकर लगबगीने त्याच्याकडे धावत येतात, कारण तो घराचा मालक आहे, घराचा पुढारी आहे. आणि ते म्हणतात की आपला पुत्र महाराज आपला दाढीचा वस्त्रा वापरत होता. यावर तो म्हणतो, म्हणजे माझा मुलगा दाढी करण्या इतका मोठा झाला काय? त्याला इकडे आणा. मुलगा दाढी मिशा फुटण्या इतका मोठा झालेला असतो व नौकर त्याला त्याच्या पित्याकडे घेऊन येतात व तो पिता आपल्या उंच्या पुऱ्या धडधाकट मुलाला पाहतो आणि म्हणतो, आता आपण टोगा व्हिरिलीस करायला हरकत नाही. त्याच्या आजोळी, काका, मामांना, मावशी, आत्यांना सर्वांना आमंत्रण पाठवा आणि त्या समारंभाला सर्व नातेवाईक हजर राहतात आणि त्या दिवशी तो पिता आपल्या मुलाला एक झगा टोगा परिधान करतो. याच गोष्टीचा संदर्भ आपल्या प्रभूने उधळ्या पुत्राच्या दाखल्यामध्ये दिला आहे. जेव्हा तो मुलगा परत घरी आला, तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याचे साधारण मुलगा म्हणून स्वागत केले नाही, परंतु प्रौढ झालेला मुलगा म्हणून स्वागत केले. त्याला नवीन वस्त्र परिधान केले व त्याच्या बोटात अंगठी घातली. त्या अंगठीवर त्याच्या वडिलांची मुद्रा होती, म्हणजे ती वडिलांच्या अधिकाराचे प्रतीक किंवा सही होती. त्यामुळे या मुलाला आता वडिलांचा अधिकार प्राप्त झालेला होता. या मुलाला त्या अधिकाराने आता वावरता येईल. आता त्याच्या चुका सुधारण्याचा त्याच्या नोकरांना काही अधिकार राहिला नव्हता. त्याला मार्गदर्शन करण्याची आता गरज उरली नाही, कारण तो स्वतः एक प्रौढ व्यक्ती बनला होता. हाच अर्थ पौलाच्या म्हणण्याचा ह्या ठिकाणी आहे. 4था अध्याय आणि 3ऱ्या वचनात तो म्हणतो, तसे आपणही बाळ होतो तेव्हा जगातील प्राथमिक शिक्षणाच्या ताब्यात होतो. या ठिकाणी श्रोत्यानो, पौलाला नियमशास्त्र अभिप्रेत आहे, म्हणजे त्याला असे म्हणावयाचे आहे की इस्रायल देशाच्या बाल्यावस्थेत त्यांना नीतिनियम देण्यात आले होते किंवा नियमशास्त्र देण्यात आले होते व या नियमशास्त्राच्या अधिपत्याखाली या लोकांना चालविण्यात आले होते. परंतु नंतर तो म्हणतो की समयाच्या पूर्ततेनंतर त्यांना येशू ख्रिस्ताच्या द्वारे पुत्राचे पद प्राप्त करून देण्यात आले. ते कसे हे आपण आता पाहणार आहोत. 4था अध्याय आणि 4थं वचन सांगतं, परंतु काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठविले. तो स्त्रीपासून जन्मलेला नियमशास्त्राधीन असा जन्मलेला असा होता. श्रोत्यानो, म्हणजे ठरविलेल्या वेळी परमेश्वराने देवचो पिता याने देवचो पुत्र याला स्त्रीपासून जन्मलेला नियमशास्त्राधीन असलेला असा पाठविला. मरिया ही एक यहुदी स्त्री होती. वेस्ट कोस्ट या ठिकाणी राहत असलेली एक महिला म्हणते की येशू कोणत्याही वर्णाचा नव्हता. हे विधान धादांत मूर्खपणाचे व बालिश आहे. असे मत असणे म्हणजे कणा नसलेल्या मताला पत्करण्यासारखे आहे. या महिलेपेक्षा योहानकृष्ण शुभवर्तमानाच्या 4थ्या अध्यायातील शोमरोनी स्त्रीला जास्त माहिती होती. ती येशूला म्हणाली, आपण यहुदी असता मजसारख्या शोमरोनी स्त्रीजवळ प्यावयाला पाणी कसे मागता? तिला वाटले की प्रभू येशू यहुदी आहे. प्रभूने तिला चूक ठरवले नाही. मला वाटतं की तिचे म्हणणे अगदी बरोबर होते. आज जे आमचे समकालीन लोक येशू दैहिकरित्या यहुदी होता या सत्याला नाकारतात, त्यांच्याशी सहमत होण्याऐवजी मी या शोमरोनी स्त्रीशी सहमत होईन. तो परिपूर्ण मानव होता. तो देहात प्रगट झालेला मानव होता. आजच्या आमच्या काळात त्याविषयी संशय उत्पन्न केला जात आहे. परंतु आमच्याजवळ जो ऐतिहासिक येशू आहे, त्याचे वर्णन आमच्या एका जुन्या विश्वासांगीकारामध्ये असे केले आहे की तो खऱ्या मानवापासून खरा मानव आणि खऱ्या देवापासून खरा देव आहे. मी या विश्वासांगीकाराशी सहमत आहे, कारण पवित्र शास्त्र आम्हाला नेमकी हीच गोष्ट शिकवते. आणि श्रोत्यांनो, जरा विचार करा की तो जर खरा मानव नव्हता तर तो मानवाची सुखदुःखे, त्याच्या समस्या यांच्याशी समरूप कसा झाला असता? आणि तो आमच्याशी त्याच्या मानवत्वामुळे समरूप झाला. म्हणूनच तो आज आमच्यासाठी देवपित्याजवळ मध्यस्थी करू शकतो. इब्री लोकासपत्र 4था अध्याय 14 ते 16 या वचनांमध्ये या पत्राचा लेखक विश्वासणाऱ्यांना धीर देऊन म्हणतो, जर आकाशातून पार गेलेला देवाचा पुत्र येशू हा थोर प्रमुख याजक आपल्याला आहे, म्हणून आपण जो स्वीकार केला तो दृढ धरून राहू. कारण ज्याला आपल्या अशक्तपणाचे दुःख होत नाही असा आपला प्रमुख याजक नाही, तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता, तरी निष्पाप राहिला. आपल्याला दया प्राप्त व्हावी आणि गरजेच्या वेळी सहाय्य होण्यासाठी कृपा मिळावी, म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ. ख्रिस्ताचे मानव म्हणून जीवन जगणे
आमच्या विश्वासाच्या जीवनात आम्हाला धीर देणारे, दिलासा देणारे आहे. आता पॉल म्हणतो की आपण आधी जगाच्या प्राथमिक शिक्षणाच्या दास्यात होतो, परंतु योग्य वेळेस देवपित्याने आपल्या पुत्राला आमच्याकडे पाठविले. त्यामागचा हेतू काय होता हे पॉल पुढच्या वचनात सांगत आहे. गलतीकरास पत्र 4 अध्याय आणि 5व्या वचनात तो म्हणतो, ह्यात उद्देश हा होता की जे नियमशास्त्राधीन होते त्यास त्याने खंडणे भरून सोडवावे आणि आपल्याला पुत्राचा हक्क मिळावा. श्रोत्यानो, या ठिकाणी 2 उद्देश आम्हाला दिसून येतात. एक तर जे नियमशास्त्राधीन आहेत त्यांना खंडणी देऊन सोडवावे. हे लोक नियमशास्त्राधीन होते. नियमशास्त्राच्या पालनाने ते देवाचे पुत्र बनू शकले नाहीत. आणि दुसरा उद्देश हा की त्यांना दत्तक पुत्राचा हक्क मिळावा. आज दत्तकपणा या शब्दाचा जो अर्थ होतो त्यापेक्षा वेगळा अर्थ त्या काळात होत असे. ज्या जोडप्याला पुत्र नाही त्या जोडप्याच्या संदर्भात आम्ही दत्तक या शब्दाचा किंवा नात्याचा उपयोग करतो. जी संस्था लहान मुलांना दत्तक देते त्या संस्थेकडे असे अपत्वहीन जोडपे जाते आणि तेथील एखाद्या सुंदर बाळाला किंवा लहान मुलाला ते निवडतात व कायदेशीररित्या ते त्याला आपले दत्तक बनवतात आणि आपल्या घरी आणतात. त्या मुलाला आपण दत्तक पुत्र म्हणतो. परंतु त्या काळात रोमी कुटुंबात स्वतःचा पुत्र दत्तक घेण्याची रीत होती आणि मागे आपण पाहिलेल्या टोगा व्हेरिलिस या समारंभात हीच गोष्ट करण्यात येईल. दत्तक घेणे यासाठी ग्रीक शब्द आहे ह्युआथेसिया, म्हणजे पुत्राची जागा देणे. विश्वासणाऱ्याला देवाच्या कुटुंबामध्ये प्रौढ पुत्राची, ज्याला दैवी सत्य समजण्याची क्षमता आहे, त्याची जागा देण्यात येते. करिंथकरास पहिले पत्र 2 अध्याय 9 आणि 10 या वचनांमध्ये पवित्र शास्त्र आम्हाला सांगते. करिंथकरास पहिले पत्र 2 अध्याय 9 आणि 10 वचने. हे तर या शास्त्रलेखाप्रमाणे आहे, डोळ्यांनी पाहिले नाही,
कानाने ऐकले नाही व माणसाच्या मनात आले नाही, ते आपणावर प्रीती करणाऱ्यांसाठी देवाने सिद्ध केले आहे. परंतु देवाने ते स्वतःच्या आत्म्याच्याद्वारे आपल्याला प्रगट केले, कारण आत्मा हा सर्व गोष्टींचा व देवाच्या रहस्याचाही शोधक आहे. श्रोत्यानो, या वचनाचा अर्थ हाच होतो की देवाच्या वचनाच्या सत्याचा अर्थ फक्त देवाचा आत्माच लावतो, आणि तो अर्थ जोपर्यंत लावित नाही तोपर्यंत मनुष्याला तो समजू शकत नाही. देवाच्या वचनाचे स्पष्टीकरण फक्त पवित्र आत्माच आम्हाला देऊ शकतो. काही लोक याच कारणामुळे वेगळे असतात. एखादी व्यक्ती आपल्या प्रगल्भ बुद्धीने पवित्र शास्त्राचा इतिहास, पुरातत्व आणि भाषा यांच्याविषयी तज्ज्ञ होऊ शकतो. तो ग्रीक व हिब्रू यांचा तज्ज्ञ होऊ शकतो, परंतु तरीही तो त्याचा अर्थ समजू शकत नाही. याचे कारण हे की पवित्र आत्मा शिक्षक आहे. यशया संदेष्टानेही आपल्या पुस्तकात हीच गोष्ट सांगितली आहे. यशयाचे पुस्तक 64वा अध्याय आणि 4थ्या वचनात तो म्हणतो, हे देवा, तुझी आशा धरून राहणाऱ्यांचे इष्ट काम करणारा असा तुझ्याशिवाय दुसरा कोणी प्राचीन काळापासून ऐकण्यात आलेला नाही. त्याचे नाव आलेले नाही, कोणी तो डोळ्यांनी पाहिलेला नाही. श्रोत्यानो, जर तुम्हाला ख्रिस्ताविषयी जाणून घ्यायचे असेल तर फक्त देवाचा आत्मा तो तुम्हाला प्रगट करू शकतो. ख्रिस्ती विश्वासामध्ये प्रौढ असलेली व्यक्ती पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाशिवाय ख्रिस्तात नवीन जन्म झालेल्या व्यक्ती इतकीच असहाय्य असते, कारण पवित्र आत्मा त्या प्रत्येकाला शिकवतो. देवाचा आत्मा एखाद्या प्रौढ ख्रिस्ती व्यक्तीला जेवढे शिकवू शकतो तेवढेच एका तरुण विश्वासणाऱ्याला शिकवू शकतो. आणि जर देवाचा आत्मा आमचा शिक्षक असेल तर आम्हा दोघांनाही ते समजू शकते. श्रोत्यानो, हे माझ्यासाठी एक नवीन सत्य होते आणि सेवेच्या काळाला सुरुवात करताना त्यामुळे मला फार उत्तेजन मिळाले. जर तुम्ही नवीन विश्वासणारे असाल तर जो देवाचा आत्मा मला शिकवतो तोच तुम्हालाही शिकवू शकेल. जर तुम्ही देवाचे पुत्र अथवा कन्या असाल तर त्याने तुम्हाला पूर्ण वाढ झालेल्या दत्तकपणाच्या स्थितीला पोहोचलेल्या ठिकाणी आणलेले आहे. यापेक्षा अधिक काही अद्भुत मला वाटत नाही. यामुळे मला माझ्या विश्वासाच्या सुरुवातीच्या काळात आत्मविश्वास प्राप्त झाला आणि हीच गोष्ट मला आजही आत्मविश्वास देते. जर तुमची जाणण्याची इच्छा असेल, त्याने तुमचे शिक्षक व्हावे अशी तुमची इच्छा असेल, तर देवाचा आत्मा तुम्हाला सर्व सत्यात नेईल. नियमशास्त्र जी गोष्ट आमच्यासाठी करू शकत नाही, परंतु ख्रिस्तावरचा विश्वास जी गोष्ट करू शकते, ती गोष्ट आता आपण पाहणार आहोत. व ती गोष्ट म्हणजे देवाच्या पुत्र व कन्यांचा अनुभव होय. या संदर्भात पॉल पुढे काय म्हणतो ते पहा. 4था अध्याय 6वे वचन. तुम्ही पुत्र आहात, म्हणून देवाने अब्बा, बापा अशी हाक मारणाऱ्या आपल्या पुत्राच्या आत्म्याला तुमच्या आमच्या अंतःकरणात पाठविले आहे. श्रोत्यानो, लक्षात घ्या की तुम्ही पुत्र आहात हे फार जोर देऊन म्हटलेले आहे. रोमकरास पत्र 8वा अध्याय आणि 16व्या वचनात ही गोष्ट सांगितलेली आहे. हे आपण वाचूया. रोमकरास पत्र 8वा अध्याय 16वे वचन. तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण देवाची लेकरे आहोत. याच अध्यायात या वचनाआधी पौलाने काय म्हटले ते आपण वाचूया. रोमकरास पत्र 8वा अध्याय 11 ते 14 वचने. ज्याने येशूला मेलेल्यातून उठविले त्याचा आत्मा जर तुम्हामध्ये वास करीतो, तर ज्याने ख्रिस्ताला मेलेल्यातून उठविले तो तुम्हामध्ये वास करणाऱ्या आपल्या आत्म्याने तुमची मर्त्य शरीरे जिवंत करील. बंधुजन हो, आपण ऋणी आहो तरी देह स्वभावाप्रमाणे वर्तावयाला देह स्वभावाचे ऋणी नाही. जर तुम्ही देह स्वभावाप्रमाणे वर्तता तर तुम्ही मराल, परंतु जर तुम्ही आत्म्याने शरीराची कर्मे मारून टाकिता तर जिवंत राहाल. जितक्यास देवाचा आत्मा चालवितो ते देवपुत्र आहेत. जर तुम्ही देवाचे पुत्र आहात तर तुम्हाला देवाच्या आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली चालायला आवडेल. दैहिक गोष्टींना तुमच्या जीवनात विजय मिळाला तरी त्यामुळे तुम्ही कधी सुखी होऊ शकणार नाही. तुम्हाला त्यामध्ये कधीही समाधान मिळणार नाही, कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हास प्राप्त झाला नाही. तुम्हाला असे म्हणण्याची गरज नाही की बापरे, मी जसे जगायला पाहिजे तसे जगत नाही, मी देवाचा पुत्र आहे की नाही. परंतु रोमकरास पत्र 8वा अध्याय 15 आणि 16 वचनांप्रमाणे ज्याच्या योगे आपण अब्बा व बापा अशी हाक मारितो असा दत्तकपणाचा आत्मा मिळाला आहे. तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण देवाची मुले आहोत.
श्रोत्यानो, पौलाच्या रोमकरास लिहिलेल्या पत्रातील हा उतारा गलतीकराच्या पत्रातील या उतार्याचा संक्षिप्त न केलेला समांतर असा उतारा आहे. तुम्ही तो वाचावा अशी मी आपणाला विनंती करते. काही भाषांतरकारांनी अब्बा हा शब्द भाषांतरित केलेला नाही, कारण त्यांना देवाच्या वचनाविषयी फार आदर होता. अब्बा हा शब्द अतिशय आपुलकीचा असल्याने त्यांनी तो शब्द भाषांतरित केला नाही. तो इंग्रजीमध्ये माझे डॅडी किंवा मराठीत माझे बाबा असा करता आला असता. परमेश्वर माझा अद्भुत स्वर्गीय पिता आहे व त्याला तशी हाक मारणे मला उचित वाटत नाही. ख्रिस्ती विश्वासातल्या अनेक सुंदर गोष्टींपैकी मला वाटते की ही एक गोष्ट आहे की ख्रिस्तावरील विश्वासामुळे आम्ही स्वर्गीय पित्याला अब्बा व बापा अशी हाक मारू शकतो. परमेश्वराच्या प्रचंड सामर्थ्याचे स्वरूप सृष्टीत दिसते. ते पाहिले की तो एकदम परका, अनाकलनीय, कठोर, निष्ठुर वाटू लागतो. पण ख्रिस्तावरील विश्वासामुळे तोच जगाचा निर्माणकर्ता आमचा स्वर्गीय पिता बनतो व त्याचे आमच्या बरोबरचे नाते जवळीकतेचे, आपुलकीचे, प्रेमाचे दृढ नाते बनते. मग प्रभू परमेश्वर एक परका, फार फार दूरचा, कठोर असा परमेश्वर राहत नाही, तर तो आमचा प्रेमळ परंतु शिस्तप्रिय, आदर व भय यांना पात्र असा पिता बनतो आणि स्तोत्र करता त्याच्याविषयी तो आमचा प्रतिदिनी भार वाहतो असे जे म्हणतो त्याचा आम्हाला पदोपदी प्रत्यय येतो. परमेश्वराचे पितृत्व ख्रिस्ताद्वारे प्राप्त करून घेणे म्हणजे जगातली सर्व सुख शांती, आत्मिक आशीर्वाद प्राप्त करून घेणे आहे. कारण जर आम्ही ख्रिस्तामुळे त्याचे पुत्र आहोत तर आम्ही ख्रिस्ताबरोबर स्वर्ग राज्याचे वतनदार आहोत व ख्रिस्त येशूमध्ये आम्हाला सर्व आत्मिक आशीर्वाद प्राप्त झाले आहेत. 4 अध्याय आणि 7 वचनात तो म्हणतो, म्हणून तू आतापासून गुलाम नाहीस तर पुत्र आहेस, आणि पुत्र आहेस तर देवाच्या द्वारे वारिसही आहेस. म्हणून पवित्र आत्मा आम्हाला देवाचे पुत्र किंवा कन्या असल्याचा अनुभव देतो. आम्ही खोटेपणा पांघरून नाही किंवा नुसते शब्द उच्चारून नाही, तर आमच्या आत्म्यासह देवाचा आत्मा साक्ष देतो म्हणून देवाला बाबा, बाप म्हणून हाक मारू शकतो. यामुळे आम्हाला देवाचा पुत्र किंवा देवाची कन्या असल्याचा अनुभव येतो. श्रोत्यानो, काही लोकांचा असा विश्वास आहे की तुम्हाला फार उच्च पातळीवरचे पवित्रीकरण प्राप्त झाल्यानंतरच असा अनुभव येऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला पवित्र बनण्याची गरज आहे किंवा ते म्हणतात तसा पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा तुम्हाला प्राप्त व्हायला हवा. जर तुम्ही या पातळीवर पोहोचला नाहीत तर तुम्हाला देवाचे पुत्र असण्याचा अनुभव येत नाही. परंतु श्रोत्यानो, मला तुम्हाला खात्रीने सांगता येऊ द्या की तुम्ही नवीन विश्वासणारे असा किंवा दुबळे विश्वासणारे असा, देवाचे पुत्र म्हणून तुम्हाला अनुभव या पातळ्या गाठल्या नाही तरी येऊ शकतो. कारण तुमच्या ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे तुम्हाला पुत्रत्व प्राप्त होते. जेव्हा लोक आत्मिकतेची एक उंच पातळी गाठतात तेव्हा ते इतरांना त्यांच्यापेक्षा कनिष्ठ समजू लागतात. आम्ही देवाची लहान मूर्ख मुले नेहमीच असतो. आमच्यामध्ये नेहमीच अज्ञान, हट्टीपणा, पाप, भय आणि अशक्तपणा भरलेला असतो. आम्ही कधी अद्भुत नसतो. अद्भुत तर तो आहे, प्रभू येशू अद्भुत आहे व त्याच्यावरील विश्वासाने आम्हाला देवाचे पुत्र असण्याचा अनुभव येतो. माझा अनुभवावर विश्वास आहे आणि मला वाटतं की आज अनेक लोकांना देवाचा अनुभव घेण्याची गरज आहे. एक उपदेशक चित्तवेधक वाक्य आपल्या उपदेशात नेहमी वापरीत असत. एक दिवस ते व्यासपीठावरून म्हणाले, तुमच्या व माझ्यामध्ये जो जुना स्वभाव आहे तो एखाद्या मेलेल्या वृद्ध मांजरासारखा आहे. आम्ही त्या मांजराची शेपूट पकडून शक्य तितक्या दूर त्याला फेकून देण्याची गरज आहे. श्रोत्यानो, त्यांच्याशी मी पूर्ण सहमत आहे. मला माझ्या जुन्या स्वभावातून सुटका मिळाली तर किती बरे होईल असे मला वाटते. एकदा एका व्यक्तीने ह्या उपदेशकाला हे उदाहरण वापरताना ऐकले व ते त्यांना नंतर म्हणाले, या मेलेल्या वृद्ध मांजराला 9 जीव आहेत हे आपण विसरलात काय? जेव्हा आपण त्याला दूर फेकून द्याल तेव्हा ते मांजर उद्या परत तुमच्याजवळ हजर होईल. ही गोष्ट खरी आहे श्रोतानो, की आमचा जुना स्वभाव पुन्हा आणि पुन्हा डोके वर काढतो व त्यामुळे आमच्या आध्यात्मिक जीवनात अडखण निर्माण होते. परंतु त्याचा अर्थ असा नाही की त्या जुन्या स्वभावाला आम्ही खिळून टाकण्याचा प्रयत्न करायचा नाही. आम्ही कधीही देवाचे परिपूर्ण संत बनू शकत नाही. परंतु
येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्याद्वारे आम्हाला देवाच्या पुत्राचा अनुभव येऊ शकतो. म्हणून पॉल गलतीकरास लिहिलेल्या पत्रात म्हणत आहे की तुम्ही पुत्र आहात. यास्तव देवाने अब्बा व बापा अशी हाक मारणाऱ्या आपल्या पुत्राच्या आत्म्याला तुमच्या आमच्या अंतकरणात पाठविले आहे. यावरून तू आतापासून दास नाहीस तर पुत्र आहेस, आणि पुत्र आहेस तर देवाद्वारे वारीसही आहेस. पुष्कळदा तुम्ही व मी आपल्या ख्रिस्ती जीवनात अडखळत चालतो आणि आम्हाला देवाचा अनुभव येत नाही. कधी कधी श्रोत्यानो, आयुष्य फार वृक्ष व काहीसे कंटाळवाणे बनते. परंतु कधी कधी जेव्हा परमेश्वर आम्हाला कठीण प्रसंगांमधून व परीक्षांमधून नेतो, तेव्हा आम्हाला आमच्या स्वर्गीय पित्याचा अनुभव अद्भुत रीतीने येतो. डॉक्टर मगी या संदर्भात आपल्या वैयक्तिक जीवनातील एका आठवणीचा हवाला देतात. कॅन्सरच्या शस्त्रक्रियेसाठी त्यांना दवाखान्यात नेण्यात आले आणि ते सर्वात जास्त घाबरलेले होते, कारण त्यांचे म्हणणे असे की ते वृत्तीने भित्रे होते आणि त्यांना दवाखाने आवडत नसत. त्यांनी अनेक लोकांना साहस दिले होते, धैर्य दिले होते, परंतु जेव्हा त्यांच्यावर वेळ आली तेव्हा ते घाबरून गेले होते. परंतु त्यांनी अशा वेळेला हिजकिया राजाप्रमाणे आपले तोंड भिंतीकडे वळून म्हटले, प्रभू, मी या ठिकाणी अनेकदा आलो. लोकांना या हातावर थोपटत मी धीर देऊन सांगितले की तू त्यांच्यासह आहेस. त्यांचा पाळक म्हणून मी प्रार्थना करून येथून निघून गेलो. पण आज मी येथून जात नाही. मी येथेच राहणार आहे व माझ्यावर शस्त्रक्रिया होऊ देणार आहे. माझे काय होईल हे मला माहीत नाही. परमेश्वराला काही सांगावे, सर्व कसे होऊ द्यावे हे सांगावे असे डॉक्टर मगींना वाटले. पण त्यांचा गळा दाटून आला. ते एवढेच म्हणाले, माझ्या पित्या, मी तुझ्या हातात आहे. तुला जे करायला हवे ते कर. तू माझा पिता आहेस. श्रोत्यानो, परमेश्वर त्यांच्याशी फार कृपाळूपणाने वागला. त्याने आरोग्य दिले. तोच परमेश्वर आज आमच्यातील प्रत्येकासोबत आहे. तो आज आम्हाला अनेक अनुभवांमधून नेतो आणि आम्हाला बऱ्याच आध्यात्मिक गोष्टी शिकवतो. तो किती चांगला आहे याचा अनुभव अवश्य घेऊन पहा. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, आम्ही आज समजून घेतले आहे की ख्रिस्ताला या जगामध्ये का पाठविण्यात आले. आपण 2 उद्देश पाहिले. पहिला, नियमशास्त्राधीन असलेल्यांना खंडणी भरून सोडवावे, आणि दुसरा म्हणजे अशा लोकांना दत्तक पुत्राचा दर्जा मिळावा. प्रियानो, आज आपण विचार करूया की काय आम्ही ख्रिस्ताला स्वीकारले आहे? काय आम्ही पुत्राचा हक्क समजून घेतला आहे? काय आमच्यातील जुना स्वभाव वारंवार डोके वर काढतो? आपण आत्मपरीक्षण करूया. आपण प्रार्थना करू. आमच्यावरती दया आणि कृपा करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तू आम्हाला खंडून विकत घेतलेला आहेस, आणि म्हणूनच प्रभूजी आम्ही तुला आता आबा आणि बापा म्हणू शकतो. होय प्रभूजी, पुत्रत्वाचा हक्क आम्ही जाणलेला आहे, आणि म्हणूनच प्रभू परमेश्वरा, आम्ही तुझे वारस आहोत हे आम्ही कदापि विसरू नये. आणि म्हणून प्रभूजी, आमच्या जीवनामध्ये तू अपेक्षित असलेलं योग्य आचरण करण्यासाठी प्रभूजी आम्ही तुझ्याकडे सहाय्य मागतो. आमच्यामधील उणीव तू काढून टाक, आणि तुझ्यामध्ये, तुझ्या विश्वासामध्ये तू आम्हाला दृढ असं कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन. स्वर्गाच्या राज्याची रहस्य जाणा आणि योग्य फळ देण्यास सदैव सिद्ध असा. प्रभू तुम्हास बरोबर असो.